जातीभेद सगळीकडे, हिंदू मुस्लिम. तुम्ही त्याकडे कसं बघता? तुम्ही एवढी चांगली मराठी कसं बोलता? तुम्ही आता ते दाढी ठेवला, टोपी घातली, त्याचं रिझन काय? मध्ये एक मुद्दा गाजला होता हिजाबचा, तुम्ही त्याला कसं बघता? टोपी घालणं तुमच्या धर्मात कंपल्सरी आहे का? हिजाब घालणं बरोबर आहे का? नेमकं मस्जिद मध्ये काय चाललंय? तुम्ही दाढी का ठेवलं, त्याचा अर्थ काय? दाढी या मुलांना बसा, टोपी घाला. तुम्ही टोपी का घातल्याने आज? राहुल गांधी की नरेंद्र मोदी? नमस्कार मित्रांनो, स्वागत आपला एक छोट्याशा ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग होणार आहे की मुस्लिम लोकांच्या मनात हिंदू लोकांबद्दल काय विषय. यासाठी आपण सोलापुरातील विविध ठिकाणी जाऊन त्यांच्याशी चर्चा करणारे मुस्लिम लोकांसोबत त्यांच्या मनात हिंदूंबद्दल काय आहे ते आपण जाणून घेणार आहेत. तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर नमस्कार, आपल्यासोबत एक मुस्लिम चाचा आहेत. त्यांना आपण विचारणार आहोत सगळ्या गोष्टी की सईद नाईकवाडी. आप सोलापूर के हो क्या? मराठी येतं तुम्हाला? मराठी येतं. काका, आता सध्या जे महाराष्ट्रात राजकारण चालू आहे, जातीपातीचं राजकारण चालू आहे. पहिला असं म्हणत होते की लोक हिंदू मुस्लिम एकत्र राहते. मुस्लिम लोक दिवाळी करायला हिंदूंच्या घरी जात होते, हिंदू लोक रमजान ईद करायला मुस्लिमच्या घरी येत होते. पण सध्या असं राजकारण चालू आहे की जातीभेद सगळीकडे, हिंदू मुस्लिम. तुम्ही त्याकडे कसं बघता? बघा, एकतर मी पहिल्यांदा आपल्या चॅनलच्या माध्यमातून हे बोलून इच्छितो की मी महाराष्ट्रानं आहे. या महाराष्ट्रामध्ये सगळं हिंदू मुस्लिम एकत्र राहायचे गरजेचे आहे आणि राहतात. तो चौकात, पत्रा तालीम या मार्गामध्ये माझे सगळे हिंदू मित्र आहे. मी त्यांच्या सणामध्ये दिवाळी, होळी, रंगपंचमीला जाऊन तिथे मी आनंद उत्सव त्यांच्यासोबत करीत होतो. आणि माझ्या ईद सोबत तिने शिरकुर्मा प्याला आणि आमचं ते मोहरम समितीला ईद मिलादुल्लाह, हे सगळं माझे हिंदू मित्र जेवढे आहे त्याने मनापासून माझ्याकडनं त्यांनी घरा आमचं कार्यक्रम घेतात. तुम्ही जे आता टोपी घातला, ते टोपी कशासाठी घालतात? हे आता हे आमची काय, मी मुसलमान आहे, हा. माझा धर्म इस्लाम आहे. ते आमचे धर्म इस्लाम मध्ये आमचे दाढी ठेवणं, टोपी घालणं, 5 वक्तची नमाज पडणं, लोकाला चांगले संदेश देणं आणि धर्म विकोपाला बाजूला ठेवून सगळं धर्म मिळून एकत्र कसं यावं, कसं राहावं, हे आमच्या इस्लामच्या धर्माच्या माध्यमातून मी लोकांना प्रसारित करतो. आता तुम्ही मुस्लिम बांधव जेव्हा बी एकमेकाला भेटता अस्सलाम वालेकुम म्हणतात, मग त्याचा अर्थ काय? अस्सलाम वालेकुम म्हणजे काय? आम्ही जे सलाम जे करतो ते भगवानची कृपा, गरबांची रहमत, भगवानची आपल्याकडे बी राहावं असं. आता समोरचं मग रिप्लाय करते वालेकुम अस्सलाम, त्याचा अर्थ काय? त्यांनी पण हेच म्हणतात की वापस तुम्हाला ते अल्लाची रहमत तुमच्यापर्यंत असू दे. एकमेकाला त्यांची शुभेच्छा असतात त्याच्यामध्ये. असं आता तुमच्या मुस्लिम मध्ये की 5 वक्त नमाज पडतात, मग त्या मस्जिद मध्ये तुम्ही जेव्हा जाता 5 टाइम, तेव्हा तिथे काय शिकवलं जातं नेमकं? तिथं काय, ते भगवानची आठवण असते, 5 वक्तची नमाज असते. नमाज पडून त्याच्यासमोर हात उचलून या देशामध्ये जे काय चाललंय त्यामध्ये शांतती राहावं, एकमेकाने प्रेमाने राहावं. हिंदू मुस्लिम सगळं हेच असतं त्यामध्ये. काय तिच्या पर्सनल इंडिव्हिज्युअल मध्ये आमच्या फक्त आमच्या समाजासाठी, आमच्या मुसलमानासाठी मागत नाही. काय आम्ही सगळं जनरल फ्रीडम, ऑल आमचे जेवढे भारत देशात शांतता राहावं, सगळं मिळून राहावं, शांतता राहावं, प्रेमाने राहावं, या उद्देशाने आम्ही आमच्या भगवानच्या समोर आम्ही हात उचलून त्याला प्रेम मागतो. त्याला टोपी घालणं तुमच्या धर्मात कंपल्सरी आहे का? कंपल्सरी तर आहेच कंपल्सरी. एक त्याच्यामध्ये एक निशाणी असते त्याच्यामध्ये. काय आता माझ्या हिंदू धर्मामध्ये त्यांनी पडका पेंटत आहे, कोणी गांधी टोपी घालत. आता बघितल्यावर सांगता येत आमचे हिंदू समाजचे सरपंच आहे, तलाठी आहे, पंडित आहे. तसं आमच्यामध्ये ते जे आहे ते टोपी घालतात, मौलाना असतात, नमाजी लोक असतात, मुसलमान असतात. या हिशोबाने आपली पारंपरिक परंपरा. तुम्ही आता युवा पिढीला काय संदेश द्याल? तुमच्या काळातले हिंदू मुस्लिम बांधव कशी होते, तुम्ही काय संदेश द्याल युवा पिढीला आमच्या माध्यमातून? आमच्या जेवढ्या काळामध्ये ना, जे आमचे हिंदू मुस्लिम जे आमचे जेवढं प्रेम होतं आज पण तसाच आहे, आता पुढे तो तसा राहणार नाही. मग नव्या पिढीला माझ्या फक्त एक आहे आव्हान की आम्ही जसं राहिलेले आहे पाठीमागच्या काळामध्ये, जेवढे आमचे सणानिमित्त हिंदू मुस्लिम सगळं मिळून एकमेकांच्या त्योहारमध्ये आम्ही जातो. रंगपंचमीला, दिवाळीला, दसऱ्याला आणि त्यांनी आमच्या ईदला, मिलादुन्नबीला, मोहरमला सगळं आमच्याकडे येते. तर आमच्या पुढच्या पिढीला हेच सांगू इच्छितो की आपण बी पुढच्या काळामध्ये जसं राहिलेलं पाठीमागचे रोग जुनेला आपले संबंध ठेवून तुम्ही तसंच ठेवावं. राजकीय पैलूमध्ये जे भडकावणी दुखायला प्रयत्न करतात त्यांच्या पाठीमागे जाऊ नये.
आपला प्रेम कायमस्वरूपी राहू दे, आपला देश पुढे जाऊ दे अशी इच्छा मी करतो. सर तर आपल्यासोबत अजून एक मुस्लिम बांधव जुळलेले आहेत, त्यांना आपण काही विचारू प्रश्न. आपलं नाव काय? शाहनवाज मोहम्मद सलीम शाहपुरे. आपण राहणारे कुठले? आपलं 60 सिद्धेश्वर पेठ, सोलापूरचे प्रॉपर. सोलापूर प्रॉपर. तुमचं शिक्षण कुठं झालंय आणि कितवी पर्यंत झालंय? माझं शिक्षण PG आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन आहे आणि वालचंद कॉलेज आणि हा. ज्योग्राफी मध्ये झालेला आहे. MA ज्योग्राफी आहे. तुम्ही एवढी चांगली मराठी कसं बोलता? म्हणजे कसं आमच्या सोबत जे आहे ना नॉन मुस्लिम जे मित्र आहे हा, हा. त्यामुळे शिकलो मी राहतो हा. या ठिकाणी. म्हणजे काय तर बोलत नाही जास्त मराठी, हा, हा. म्हणजे मित्रासोबत राहिल्यामुळे माझा थोडा सोबतचा असर असते ना. हा, हा. तुम्ही आता ते दाढी ठेवला, हम्म. टोपी घातली, त्याचं रिझन काय? ते आमच्या धर्मामध्ये आहे, ते ठेवायचं हा. सुन्नत आहे. हा, हा. आमचे पैगंबर साहेबने म्हणलेलं आहे तुम्ही दाढी ठेवा. हा, हा. टोपी घाला म्हणजे कसं आहे तुम्हाला तुमचे जे सर आहे ते दाखवून आहे ना तुम्ही तुमचा प्रे करा हा, हा. असं म्हणणं आहे. आता मी बघतो काही मुस्लिम बांधव दाढी ठेवत नाही, काही जण ठेवतात. म्हणजे कंपल्सरी नाही काय? कंपल्सरी नाही आहे. हा, हा. ठेवलं तर तुम्हाला सवाब आहे, नाही ठेवलं तर तुम्हाला कसं तर शिक्षा पण गुन्हा पण तसं काय नाही. नाही नाही. हा, हा. नाही. आणि या टोपीचा अर्थ काय नेमका? टोसी म्हणजे कसं आहे आपण सर ढाकले ना हा, हा. आपल्याला कसं आहे ते बरेचसे कसं आहे ते आपला साईड इफेक्ट होत नाही आहे. हा, आणि कसं आहे ते वातावरण ऊन हा, हा, हा. वाईट मुळे काय होतं ते रिफ्लेक्शन होत नाही. हा, हा, हा. ते अरब लोकांवर बघा तुम्ही उन्हाळ्यात कसं आहे वाईट घातलं हा, हा. वाईटचं काय होते ते रिफ्लेक्शन ऍक्सेप्ट करू शकत नाही, त्यामुळे आपलं डोकं थंड राहतं. हा, हा, हा. आता मध्ये एक हिजाबचा मुद्दा गाजला होता. हिजाबला तुम्ही कसं होता? हिजाब म्हणजे कसं आहे एकतर आपल्या भारताची संस्कृती पण आहे, मुस्लिम समाजामध्ये पण ते आहे. हा. त्यामुळे कसं होते ते कसं आहे देवानी पुरुष आणि स्त्रीला दोन्हीला बनवलेला. म्हणजे कसं आहे स्त्रीला जास्त अट्रॅक्शन केलेलं आहे. हा, हा, हा. म्हणजे एखादा माणूस बघितला की अट्रॅक्शन होतं लगेच. हा. त्यामुळे देवाने काय म्हणलंय तुम्ही स्त्रीला ना झापून ठेवा, लपून ठेवा, म्हणजे अट्रॅक्शन ऑटोमॅटिक होते माणसाला. त्यामुळे काय होतंय रेप, छेडखानी, किडनॅपिंग हे एक कारण होऊ नये म्हणून 1400 वर्षापूर्वीच आमच्या पैगंबरांनी म्हणलेलं आहे की स्त्रीला तुम्ही लपून ठेवा, त्यामुळे जे काही जे घटना घडतात हो, हो. ते होत नाही. म्हणजे हिजाब घालणं चांगली गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे. आणि हे घालावं हिजाब सगळ्यांनी. घालाव की आपल्या राजस्थानमध्ये पण बघा की तुम्ही, हा, हा. आपल्या भारतामध्ये पण ते परंपरा आहेच आहे. हा, ते हा. घुंगड घालतात तुम्ही, बरोबर बरोबर. राजस्थानी लोक. राजस्थानी लोक घालतात. म्हणजे एक संस्कृती आहे. हा, हा, हा. आता 5 वेळा अजान होते, हो. जे आवाज येत आहे त्या अजानाचा अर्थ नेमकं काय? अजानमुळे लोकांना सर्व जणांना एकत्र बोलावणं, ते देवांची ते प्रार्थना केली जाते 5 वक्त नमाज, आणि त्यामध्ये पण फायदे आहे. हा, हा. म्हणजे शरीरासाठी एक्सरसाइज आहे, तुमचा डोक्याचा असू दे, तुमचा हातापायाचा असू दे, प्रार्थना प्लस एक्सरसाइज होते. हा, हा, हा. ते आपल्या फायद्यासाठीच देवाने ठेवलेलं आहे. तुम्ही म्हणजे जे काही एक्सरसाइज करतात हा, हा. त्याच्यामध्ये तुमची प्रार्थना पण होतील, आता आपलं शरीर पण फिट राहते. आता तुम्हाला राहुल गांधी आवडतात का नरेंद्र मोदी? मला तर दोन्ही पण आवडते साहेब, दोन्ही पण आवडतात. दोन्ही पण आवडते. कशामुळे दोन्ही आवडतात? म्हणजे कसं आहे काम करण्याची क्षमता जी आहे ना प्रधानमंत्री आपले नरेंद्र मोदी आहे हा. त्याची लय भारी आहे. हा, ते हा. सतत काम करतात, हा. त्यामुळे आवडतात. म्हणजे कसं माणूस असा पाहिजे की सतत काम करणारा पाहिजे, हा, हा, ते दृष्टिकोन वेगळा. हा, हा. माणूस कसं काम करणारा पाहिजे. आणि आपलं भारतात नाही विश्वभरात आपलं नरेंद्र मोदी काय केलेलं आहे ते विश्वगुरु म्हणून हे झालेलं आहे, फेमस आहे. त्यामुळे मला ते आवडते. बाकीचं कामचं तसं काय नाही. ते तुम्ही मूवी बघता का? मूवी बघतो ना मूवी. तुमचं फेवरेट ऍक्टर कोण आहे? माझे फेवरेट शाहरुख खान आहे. शाहरुख खान. शाहरुख खान का? हा? मुस्लिम आहे म्हणून तिने? नाही तसं नाही हो. हा. ते कसं आहे धर्मनिरपेक्ष आहे, हा, हा. त्याने जातीवाचा वगैरे बरोबर, भेदभाव करत बरोबर. नाही, काय नाही. त्यांच्या घरी शाहरुख खानच्या घरी गणपती पण बसवली जाते. जर गणपती बसले साजरा करते, सर्व धर्मांचे त्यांनी काय रिस्पेक्ट करते. हा. तुम्ही आमच्या एक चॅनलच्या माध्यमातून काय आव्हान द्याल? तुमचे आता हिंदू मित्र आहेत की नाही? आहे ना, मित्र आहे ना, सोबत अभ्यास करतो, जेवण करतो. हा, तुम्ही त्यांच्यासोबत कधी भांडला का? नाही की कधी पण वाढलं नाही. म्हणजे कॉलेज पासून तुम्ही मित्र सगळे? कॉलेज पासून मित्रच आहे. आता म्हणजे तुम्ही मराठी कॉलेजमध्ये शिकला म्हणल्यावर तुमचे मित्र हिंदू पण असणार. हिंदूच आहे ना. हा. 80% हिंदूच आहे, हा, 20% मुस्लिम. आता सध्या मी ज्या म्हणजे वर्गात आहे. कधी आता ते सोशल मीडियावर जे चालू असतात त्यामध्ये तुमच्यात कधी वाद होत नाही का? नाही रे असं हिंदू आहे, नाही तू मुस्लिम आहे असं? नाही नाही नाही, असं आतापर्यंत झालं नाही. त्यांनी मला लय जास्त कॉपरेट करतात, मला मध्ये बसून घेतात. हा, या हा, मुलांना हा. बसा, टोपी घाला तुम्ही, टोपी का घातल्या नाही आज. हा, तरीच उलटा परत मला बोलतात. एखाद्या वेळेला कसं होतं मीच वर्गात बसले टोपी काढतो, हा. म्हणजे कसं असं आपण धार्मिक दिसतो, त्यांनी पण ते करत नाही ना. हा, हा, हा. असं धार्मिक शिकून होऊ नये म्हणजे हा, हा. दुष्परिणाम. तुम्ही आमच्या माध्यमातून काय संदेश द्याल हिंदू मुस्लिम? हिंदू मुस्लिम म्हणजे कसं आहे आपल्या भारतातील आहे का, त्याचे एक उदाहरण दिलेलं आहे मौलाना अबुल आझादने की हिंदू आणि मुस्लिम म्हणजे काय. एक सुंदर स्त्री आहे, त्यांचे 2 डोळे आहेत, हा, हा. एक डोळा पण गेलाय, म्हणजे स्त्री कसे दिसते
आंधळी चांगली दिसते का नाही. त्यामुळे हिंदू आणि मुस्लिम दोन्ही एकत्र राहावं, प्रेमाने राहावं, मोहब्बतीने राहावं, हे माझं शिकवलं. तर मित्रांनो, आपल्यासोबत अजून एक मुस्लिम बांधव आहेत. त्यांच्या मनात हिंदूंबद्दल काय आहे आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत. तर आपलं नाव काय? अल्ताफ शेख. तुम्ही प्रॉपर सोलापूरचेच का? हो, प्रॉपर सोलापूरचाच. तर तुम्हाला एक असा प्रश्न विचारायचा मला की तुमच्या मनात हिंदूंबद्दल काय सांगायचं काय तुम्हाला आधी ते सांगा मला. म्हणजे तुमच्याबद्दल हिंदू बांधवांबद्दल काय आहे मनात तुमच्या? काय हिंदू नाव ऐकलं की तुम्हाला काय आवडतं? हिंदू नाव ऐकल्यावर मला काय वाटतंय, हिंदू माझीच आहेत सगळे हिंदू बांधव. हिंदू बांधव यांच्याशी माझा एकोपाचा नाता आहे. हिंदूंबद्दल माझ्या मनात काय असेल? नाही, आता कसं सध्या राजकीय कसं असतंय, हिंदू मुस्लिम चालू आहे, तुम्ही त्याला कशा बघता? तो राजकीय फंड आहे. राजकीय नेते स्वतःच्या वोट बँकेसाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी हिंदू आणि मुस्लिम हा फंडा राबवतात. मला सांगा, जी नेते मंडळी हिंदू आणि मुस्लिम यांचा दोष पसरवून जे राजकारण करतात, त्यांच्या राजकारणामध्ये मुस्लिम समावेश नाहीये का? त्यांना मुस्लिम लोक मतदान देत नाहीयेत का? हा कुठेतरी विचार करण्याचा भाग आहे. फक्त हा राजकीय लोकांपुढं आपला स्वतःचा घर कसं भरावं, आपल्या स्वतःची खळगी कशी भरावी, या उद्देशाने ते हिंदू मुस्लिम करत असतात. तसं माझ्या मनात हिंदूंबद्दल काय नाहीये. मी लहानपण माझा मराठी माध्यमातून शाळा शिकलोय. मी आज देखील माझ्या सगळ्यात जास्त हिंदू समाजाची लोक माझ्या जवळ आहेत. मी त्यांचा मित्र आहे, ते माझे मित्र आहेत. वापर करून घेतात. हिजाब घालणं बरोबर आहे का? नाही, प्रत्येकाच्या धर्माचा आपापल्या धर्माची शिकवण जी आहे, धर्मात जे आहे त्या हिशोबाने सगळं साध्य आहे. आता मला सांगा, तुम्ही एखादा पंडित म्हणा, एखादा साधू संत म्हणा, तर त्याच्या धर्माच्या हिशोबाने तो परिधान करतोय. मग मुस्लिम समाजाच्या महिलांनी, मुस्लिम समाजाच्या मुलींनी हिजाब जर परिधान केलं तर ते वावगं काय एवढं? नेमकं मस्जिद मध्ये काय चालतंय? आता तुम्ही मला जर प्रश्न विचारताय, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला स्वतःला माहिती असेल, किंवा तुमच्या जे चॅनल बघतात, तुमच्याकडे जे जुळलेले लोक आहेत, किंवा माझे जे मित्र हिंदू समाजाचे आहेत, त्यांना देखील स्वतःला माहिती आहे की मशिदीमध्ये काय चालतंय. जर तुम्हाला ऐकायचं असेल तर मी तुम्हाला म्हणजे आम्हाला बी कळायला पाहिजे. मशिदीमध्ये 5 वेळा ही नमाज होती, आणि ती नमाज फक्त आणि फक्त अल्लाहला मानण्यासाठी असते. अल्लाहची प्रार्थना होती, अल्लाहची यातना होती. ह्या सगळ्या गोष्टी फक्त मशिदीमध्येच होतात. मंदिरामध्ये जशी प्रभूची पूजा असते, तशी अल्लाहची पूजा, अल्लाहची इबादत, अल्लाहची नमाज ही मशिदीमध्ये होती. अजान म्हणजे काय असते? अजान त्याचा अर्थ काय? अजानचा अर्थ असा आहे, अजान म्हणजे जशी की इस्लाम धर्मामध्ये 5 वेळेची नमाज ही आहे, ती 5 वेळेची नमाजासाठी प्रोत्साहन करणं, 5 वेळेची नमाजाची वेळ झालं म्हणून त्यांना बोलवणं, हा एक नमाजाच्या आधी जी अजान असते ती अजान आहे. तुम्ही दाढी का ठेवलं, त्याचा अर्थ काय दाढीचा? आमचे जे प्रेक्षित मोहम्मद पैगंबर आहेत, त्यांची सुन्नत म्हणून काही जे आहेत इस्लाम धर्माची जे काय म्हणतात त्याला वर्गवारी जे आहेत, सुन्नत तरीका, त्या सुन्नतीनुसार मुस्लिम धर्मामध्ये ही दाढी ठेवतात. काही लोक दाढी ठेवत नाही, काही मुस्लिम बांधव आहेत तिने दाढी ठेवत नाही. काही अवघड नाही. तुम्हाला एक सांगतो मी, इस्लाम धर्मामध्ये सुन्नत, आणि ही सुन्नत काही लोक ठेवतात, काही लोक ठेवत नाही. म्हणजे कंपल्सरी नाही दाढी ठेवणं कंपल्सरी नाही, यातलं वावगं नाहीये. इस्लाम धर्मामध्ये जी शिकवण आहे, त्या शिकवणीनुसार, त्या रीतिरिवाजानुसार, त्या परंपरेनुसार आमचे जे प्रेक्षित मोहम्मद पैगंबर आहे त्यांची सुन्नत म्हणून आम्ही दाढी ठेवतात. तुम्ही एखादा मुस्लिम बांधव जेव्हा एकमेकाला भेटतात, पहिला अस्सलाम वालेकुम म्हणतात, त्याचा अर्थ काय नेमका? सलाम म्हणजे अल्लाह तुम पर रहमत, अल्लाह तुम पर रहम करे, अल्लाह तुम पर रहमत बरसाए. म्हणजे देव, आता एखादा समजा मी माझ्या मित्राला कुठेतरी रस्त्यात भेटलो, त्याला मी अस्सलाम वालेकुम म्हणून त्याला सलाम करतो, त्याचा अर्थ असं झाला, तुझ्यावर अल्लाहची मेहरबानी हो, तुझ्यावर ईश्वराची कृपा हो, याचा अर्थ असं होतो. समोरचा जेव्हा वालेकुम अस्सलाम रिप्लाय आहे तुम्हाला, त्याचा अर्थ काय असतो? त्याचा तोच रिप्लाय होतो. मी त्याला जर म्हणलं की बाबा तुझ्यावर ईश्वराची कृपा हो, तुझ्यावर दैवाची कृपा हो, तुझ्यावर अल्लाहची मेहरबानी हो, त्याचा तो मला रिप्लाय देतो, तुझ्यावरही अल्लाहची कृपा हो, तुझ्यावरही अल्लाह मेहरबान हो. ह्याचा त्या रिप्लायचा एक वेगळा आहे. आता तुम्ही दाढी ठेवला, टोपी घातला नाही, म्हणजे दाढी ठेवल्यावर टोपी घालणे कंपल्सरी असं कोण कोण म्हणले, ते खरं आहे का? नाही, असं काही नाहीये. दाढी आणि टोपी यात वाद आणि तथ्य हे काही लोकांमध्ये निर्माण होतात. दाढी ठेवणं किंवा टोपी का नेसू नये, दाढीच का ठेवावं, हे प्रत्येकाच्या वेगवेगळ्या स्टाईल असते, प्रत्येकाची वेगवेगळी एक आकलन शक्ती असते. प्रत्येक माणूस हा
स्वसंवेदनशील आहे, तो आपल्या बुद्धीचा वापर करतोय. या असा कुठलाच फंडा नाही की तुमच्या मनामध्ये हिंदूंसाठी काय आहे किंवा हिंदूंसाठी मुस्लिमांच्या मनांमध्ये काय आहे. हा सगळं राजकीय लोकांचा षडयंत्र आहे. आणि तुम्हाला अजून एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो मी. मुस्लिम धर्मांमध्ये बी जात असतात, हे खरं आहे का? जात नाही, त्याला पोट जात म्हणतात साहेब. हा. जात नाही, त्याला पोट जात म्हणतात. जशी की आता तुम्हाला सांगतो मी, आता बामणमध्ये 2-4 वर्गवारी येते, माळीमध्ये 2-4 वर्गवारी येते, मराठा समाजामध्ये 2-4 वर्गवारी येते. अशी प्रत्येक समाजामध्ये एक वारी निर्माण होती टक्केवारी टप्प्याटप्प्यानं. तशीच मुस्लिम समाजामध्ये पण वर्गवारी झालेली आहे. त्याला कुठेतरी पोट जात असा आमच्या धर्मात, म्हणजे तुम्हाला सांगतो मी, इस्लाम धर्मामध्ये ही शिकवण आहे, कठोर शिकवण आहे. आमचे प्रेषित मोहम्मद पैगंबरांनी स्वतः सांगितलेलं आहे, ज्या देशात तुम्ही राहता त्या देशाशी गद्दारी करू नका, त्या देशाशी प्रेमाने वागा, त्या देशाची संवेदनशीलने वागा, त्या देशातले कायदे पाळा. हा आमचे पैगंबरांनी सांगितले. पिक्चर बघता का तुम्ही? हा चला, हो, पिक्चर बघतो कधी कधी चांगले असतील तर. फेवरेट ऍक्टर कोणता आहे तुमचा? अनिल कपूर. अनिल कपूर. शाहरुख खान का नाही? तो आत्ताच्या पिढीमधला आहे. हा हा. माझ्या वयानुसार तो अनिल कपूर, तो माझ्या काळातला हिरो आहे. राहुल गांधी की नरेंद्र मोदी? नरेंद्र मोदी. का? नरेंद्र मोदी एक असा नेता आहे. आज मी तुम्हाला सांगतोय, आज सोलापूरमध्ये जी माझी मुलाखत घेताय, अनेक लोकांची मुलाखत घेत, हे फक्त सोलापूर झालं. देशातल्या कुठल्याही गाव खेड्यामध्ये जाऊन तुम्ही विचारला देशाचे पंतप्रधान कोण, तर नरेंद्र मोदी हा सहज नाव येतोय. का? हिंदू आणि मुस्लिमचं जे काही वाद सध्या सोशल मीडियावर म्हणा, समोरासमोरून म्हणा, ही जी चालू आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे. मला माझे मुस्लिम बांधव जेवढे प्रिय आहेत तेवढेच प्रिय मला माझे हिंदू बांधव देखील आहेत. कारण माझा वावर जे आहे जास्तीत जास्त हिंदू समाजासोबत आहे. माझा परिचय त्या लोकांसोबत जास्त आहे. माझा व्यवहार त्या लोकांसोबत जास्त आहे. तर मला ते आपलेच वाटतात आणि ते माझे आपले आहेत.